नमस्कार, आज आपण पाहणार आहोत पाकातले मऊसूद असे रवा लाडू। तर हे लाडू बनवण्यासाठी आपण अचूक प्रमाण घेतलेलं आहे। अचूक योग्य प्रमाणासहित हा लाडू बनतो आणि पाक जर चुकला तर पुढे काय करायचं हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हे लाडू जे आहे तर ते अतिशय मऊसूद असे होतात आणि खायला देखील तेवढेच चविष्ट आहेत, करायला देखील अगदी सोपे आहेत। पाकातले लाडू म्हटले की थोडीशी मनामध्ये आपल्या शंका येते की आपल्याला जमेल का, परंतु अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे तुमचे पाकातले देखील रवा लाडू अतिशय मऊसूद असे होणार आहेत। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। रवा लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत। तर बघा, तूप जे घेतलेले आहे तर ते एका वाटीने आपण पाऊण वाटी इतकं घेतलेलं आहे, म्हणजे अर्ध्याला थोडं जास्त। आपण जे काही सर्व साहित्य मोजणार आहोत तर ते एकाच वाटीने आपल्याला मोजायचं आहे। पाऊण वाटी इतकं तूप घातलेलं आहे, तर त्यामध्ये आपण 2.5 वाटी इतका बारीक रवा घातलेला आहे। रवा हा बारीक घ्या। तुमचा जर रवा जास्त जाड असेल किंवा थोडा जाड असेल तर तुम्ही मिक्सरला तो फिरवून घेऊ शकता। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। मंद फ्लेमवरतीच आपल्याला ही जी रवा आहे तर तो भाजून घ्यायचा आहे। रवा भाजण्यासाठी शक्यतो 15 ते 20 मिनिट लागतात। आपल्याला असाच हळूवारपणे एकसारखा हलवत हा रवा भाजायचा आहे। गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला मोठी करायची नाही। तर इथे बघा, जवळपास 15 मिनिट मी रवा भाजून घेतलेला आहे। बरेच जण रव्याचा रंग हा पांढरा राहण्यासाठी रवा कच्चा भाजतात, कमी भाजतात, परंतु त्यामुळे काय होतं, त्यामुळे जे लाडू आहे तर ते पचायला बाधतात। त्यासाठी आपण रवा हा खमंग भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे लाडू देखील खूप चविष्ट होतात। तर इथे बघा, जवळपास 20 मिनिटं झालेले आहेत। आपला रवा जो आहे तर तो एकसारखा भाजलेला आहे, त्याला रंग देखील खूप सुरेख आलेला आहे। बिस्किटासारखा रंग येतो आणि तो एकसारखा सर्व रव्याला रंग यायला हवा। कुठेतरी जास्त भाजलेला किंवा कुठेतरी कमी भाजलेला असा रवा भाजू नका। एकसारखा तुम्हाला 15 ते 20 मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर पसरट ताटामध्ये हा रवा जो आहे तर तो आपण थंड करण्यासाठी ठेवलाय। तर आपण त्याच कढईमध्ये कढई धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाक करायला घेणार आहोत। पाक करण्यासाठी इथे मी 1 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी इतकी साखर घातलेली आहे। तर हे पाक करण्यासाठी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। आपण जो 2.5 वाटी रवा घेतला होता तो वजनी प्रमाणामध्ये सांगायचा तर तो अर्धा किलो इतका रवा होतो। तर यानंतर बघा, जे आपला पाक आहे तर त्या पाणी आहे तर ते उकळलेलं आहे। तर आता पाणी उकळल्यानंतर आपण आणखीन एक 5 ते 10 मिनिटं हा पाक आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे, कारण की मोठ्या फ्लेमवर जर आपण पाक बनवला तर तो शक्यतो पुढे जाण्याची भीती असते आणि आपण व्यवस्थित चेक करू शकत नाही। त्यासाठी कमी फ्लेमवरच आपण हा पाक आहे तर तो बनवायचा आहे, म्हणजे आपल्याला अंदाज हा बराबर येतो। तर इथे बघा, जवळपास 2 ते 3 मिनिट पाक जो आहे तर तो छान उकळलेला आहे। तर आता हा आपण गुलाबजामुनला कसा पाक होतो तसा झालेला आहे। आपल्याला आणखीन थोडा घट्टसर एक तार बनेल इतपत पाक करायचा आहे। तर आणखीन 2 मिनिट आपण हा पाक असा शिजून देऊया। तर बघा, पहिल्यापेक्षा थोडासा घट्ट हा पाक वाटायला लागलेला आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये 2 ते 3 थेंब आपण पाकाचे घेतलेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता, पाक अजून पातळ आहे। तर अजून आपण 2 मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा आहे। तर पाक कसा ओळखायचा, पाक लगेच तुम्ही ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये घेतल्यानंतर लगेच चेक करू नका, कारण की आपण लगेच चेक केलं तर तो पातळच आपल्याला वाटतो। त्यासाठी आपल्याला 15 ते 20 सेकंद थांबायचं आहे आणि त्यानंतर बघा, याची तार बनली जात नाही। त्यासाठी आपण आणखीन एक 2 ते 3 मिनिट पाक हा शिजवलेला आहे। तर त्यानंतर आपण हा जो पाक आहे तर तो आपण एका प्लेटमध्ये घेतलेला आहे। 15 ते 20 सेकंद थांबायचं आहे आणि त्यानंतर हा पाक चेक करून घ्यायचा आहे। तर जो पाक आहे तर तो कसा चेक करायचा, तर पाक आपण घालत असताना बघा, तो जो आपल्या पळीचं जी काही पाकाचे थेंब खाली पडत आहे तर त्याला शेवट तार बनली जाते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर आपण हा चमचा तिरका केल्यानंतर त्यातून जे पाकाचा थेंब पडतात तर ते थेंब पडताना एक तार बनली जाते छोटीशी। त्यानंतर आपण 2 बोटाच्या मध्ये घेतल्यानंतर बघा, अशी त्याची एक तार बनते। तर एवढा पाक आपल्याला बनवायचा आहे। असा पाक तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। गरम पाकामध्ये थंड रवा घालायचा, म्हणजे लाडू जे आहे तर ते मऊसूद होतात। गरम पाकामध्ये गरम रवा घातला तर लाडू कडक होऊ शकतात। तर 1 चमचाभर इतकी वेलची पूड घातलेली आहे। आता हा रवा एकसारखा आपल्याला या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता जर तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी देखील
काही वेळानंतर रवा जो आहे तो व्यवस्थित फुगून येतो आणि आपलं जे लाडू आहे तर ते व्यवस्थित बनतात। तर बघा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आणि तासभर आपल्याला हे तसंच ठेवायचं आहे। तास ते दीड तास तुम्हाला ठेवायचं आहे। वरून थोडंसं हात लावून बघायचं कठीण झाले का, कठीण होईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे। आणि कठीण झाल्यानंतर बघा तुम्हाला आता बघू शकता तुम्ही हे मिश्रण किती घट्टसर असं दिसत आहे। तर आता हे आपल्याला लाडू वळण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित आपण फोडून घ्यायचं आहे। तर उलतानाने आपण व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर आपण याचे लगेचच लाडू वळायला घेणार आहोत। तुमचा पाक जर कमी शिजला तर काय होतं, हे लाडू आहे तर ते वळता येत नाही। तर लाडू वळले नाहीत, वळत नसतील तर तुम्ही काय करायचं, लाडू वळत नसतील तर हे कढई अशीच आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनिट तुम्हाला हे जे मिश्रण आहे तर ते गरम करायचं आहे अगदी कमी गॅसवर, म्हणजे त्यामध्ये ओलावा तयार होतो आणि जे लाडू आहे तर ते आपण बांधू शकतो। लाडू व्यवस्थित वळले जातात। जर तुमचा पाक थोडासा पुढे गेला आणि जर हे मिश्रण आहे तर ते खूपच कडक झालं तर काय करायचं, हे मिश्रण तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1-2 सेकंदासाठी चालू बंद करत हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर चमचाभर त्यामध्ये दूध घालायचं आणि लागेल तसं दूध त्यामध्ये घालून त्याचे लाडू बनवून घ्यायचे। परंतु हे लाडू दूध घातल्यानंतर शक्यतो 7 ते 8 दिवसच टिकतात। इथे बघा लाडू आपला किती छान मऊसूत असा वळला जात आहे। तर यावरती तुम्ही सजावटीसाठी पिस्त्याचे किंवा बदामाचे काप देखील घालू शकता। तर असा लाडू जो आहे तर तो वळल्यानंतर एकदा आपल्याला हातावरती असा हलवायचा आहे, त्यामुळे त्याला छान चमक येते। तर त्यासाठी असं तुम्ही हातावरती हलवा किंवा हातामध्ये 2 हाताच्या मध्ये घेऊन तुम्ही गोल गोल तो लाडू फिरवू शकता, यामुळे देखील छान त्याला चमक येते आणि एकसारखा लाडू आपला दिसला जातो। अचूक प्रमाणामध्ये लाडू बनवण्यासाठी रवा घेत असताना तो बारीक घ्यावा। त्यानंतर रवा भाजत असताना कमी गॅसवर सावकाशपणे भाजावा। आपण जे रवाचं माप घेतलेलं आहे तर तो 2.5 वाटी रवा, त्यासाठी आपल्याला पाऊण वाटी इतकं तूप घालायचं आहे। यापेक्षा कमी म्हणजे अर्धी वाटी तुम्ही घालू शकता, परंतु खूप कमी घालू नये। यासाठी पाक बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी आणि त्यामध्ये 1.5 वाटी इतकी साखर घ्यायची आहे। तर हे अचूक प्रमाण आहे, हे प्रमाण वापरून तुम्ही लाडू बनवू शकता। जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर कोणतेही मोठ्या भांड्याने, परंतु प्रमाण तुम्हाला हेच ठेवायचं आहे, भांडं फक्त मोठं घ्यायचं आहे। मोठ्या भांड्याने तुम्ही सांगितलेल्या प्रमाणामध्ये हे सगळे जिन्नस मोजून तुम्ही लाडू तयार करू शकता। बघा आपला लाडू किती मऊसूत झालेला आहे आणि खायला देखील तेवढा चविष्ट आहे। तर पाक परफेक्ट जर झाला तर लाडू हे भरपूर दिवस टिकतात। तुम्ही जर पाक खूपच कच्चा धरला तर लाडू हे आतून खराब होतात। एक 5 ते 6 दिवसांमध्येच लाडूच्या आत बुरशी येते। त्यासाठी खूप कच्चा असा पाक घ्यायचा नाही आणि खूप जर पाक पुढे गेला तर लाडू खूप कडक होतात। त्यासाठी पाक आपल्याला व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे बनवायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, योग्य प्रमाणामध्ये लाडू बघितलेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत